त्यानंतर म्याच सरनोबत झालो. सरनोबत हंबीरराव मोहिते. राजांनी वचन दिलं स्वराज्यावर कोणतंही संकट येऊ द्या, तुमच्या आधी खंबीरपणे उभा त्या औरंग्यानं पाठवलेली उंदर खेचली आणि काही पळून बी लावली आणि अशी पळून लावली की मराठाचा मत जरी ऐकला तरी दंडा खाली पाणी. तर आता आमचाच घसा कोरडा झाला. मंडळी, आज शके 1602 चैत्र पौर्णिमा. आपलं तोरलं तरी केलं. सूर्य डोंगरात विलीन झाला. आपला राजा वैकुंठाला केलं. स्वराज्याला तापा उठवणारा सूर्य मावळला. जगाचा राजा असं म्हणतात विलीन झाला. सिंहाला जपून राहणारी लाडगं बिट्ट माजली. त्याच्या तोंडाला रक्ताचा वास शिवला. उंदरात सिंहाची कातडी घालून स्वतःला जंगलाचा राजा बनवायला लागले. आणि आपण आक्रोश करू लागल्या. अरे कोण लढणार अन्यायाविरोधात? कोण स्वराज्याची मशाल हाती घेणार? कोण रयतेच्या डोळ्यात पाणी पुसणार? कोण मावळ्यांना पुन्हा प्रेरणा देणार लढायची? त्यांना वापरू देणार नाही. त्या दिल्लीच्या तख्तासमोर स्वराज्याला चुकू देणार नाही. मग सह्याद्रीच्या कणाकणातून एकाच आवाज आला. जगदंब जगदंब जगदंब. स्वराज्याचं धाकलं घरी आलंय. साऱ्या रयतीच्या जीवाचं सोनं झालंय. अरे दुश्मनाला धाक पडला पुन्हा मराठी मातीचा. जेव्हा छत्रपतींचा वारस झाला छावा निगड्या छातीचा. छत्रपतींचा वारस झाला छावा निगड्या छातीचा. तुमची बातमी एकदम बराबर होती बघा. तोरला
कधी गेलं नाही तर सौराज्याच्या खुर्ची भोवती आधी आपलीच माणसं गिरट्या घालायला लागली. हंबीररावांनी खरीदा काढला की संभाजीराजांना कैद करा म्हणून. त्यांची बहीण सोयराबाईंनी वाटत होतं राजाराम महाराज गादीवर बसावं. हंबीरराव, तुम्ही या मातीचं ऋण फेडलं. अहो, सख्या भाच्यासनी गादीवर बघायचा मोह सोडला आणि तुम्ही संभाजीराजासनी गादीवर बसवलं. या गादीच्या महापाळीवर लेख बापाचा राहिला नाही, पण तुम्ही या सौराज्याचा हित चाललं, रयतेचा विचार केला, राजांनी बघितलेला सौराज्याच्या स्वप्नांचा विचार केला. स्वामीनिष्ठा शिकावी ती तुमच्याकडनं हंबीरराव. नाहीतर आजकाल तुम्ही या फक्त सदिकावाची राहिली बघा. तुकाराम महाराज चौथा म्हणतात, घरी रांगा पोरांवरती उपवाशी चालले लोकापाशी चोर, पण नेऊन या घरात आठवावे काय काळ तोंडा जाय चुकवणी. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे ठकावे हे जण कैसे नव्हे. घरी बायका पोराशी उपाशी घेऊन हे संस्थाला बाहेर मोठं दाखवत्यात, तर तुम्ही तसं नाही हंबीरराव. म्हणून तुम्ही आमची या सौराज्याची प्रेरणा. काय मंडळी, खेळ सुरू करायचा का पुण्याला? या कुठा पुढ तलवार चाले अशी, गनिम गेले हातून, गोड पीत नाही पाणी, सावली माही बघून कणाचे राठवून संती, तांडव केला कसा वळखा मावळा कोणाचा. या संताची लहानपणी राजस्थी बघल्यावर असं वाटायचं महादेवात चालले की काय त्या मुघलांनी माराया. अशी कसरत केली, आपण युद्ध केलं की गनिमत नाही, गनिमतचा घोडा की या संताजीची सावली बघून थरथर कापायचं बघा. त्या मुघलांच्या छावणीत घुसून त्यासनी खाताना पिताना झोपेत जागेपणी मी मारलं. अरे फार पळू पळू मारलं, पण लोळू लोळू मारलं ना. सौराज्य म्हणजे आमचा देव हाय देव, जिथं अभिषेक चौथात फोडला धरलं त्याच्या वाटचाल केला. सोडलं धनी गेल्यावर लय दुःख झालं, पण या सौराच्या कलाला थांबला नाही. त्यांच्या बाजूत पठ्ठन सिंहाच्या छाव्यानं संभाजी राजानं तो पुढे चालू ठेवला. लहानपणापासूनच संघर्ष सर्जनला आपल्याला. लहानपणी आईच्या मायला मुकलं, आईच्या मायेपासून वडिलांच्या छत्र छायेपासून नेहमीच वंचित राहिलं. पण कसं रयतेने थोडल्या गणेशने आपलं देव मानलं, तसं धाकल्या गणेशने आपलं पालनहार मानलं. पुन्हा उमेदीनं जगायला लागलं, रयत देवतांना उत्सव करायला लागली. बळीराजानं हात्या हातात घेतलं आणि सह्याद्रीनं आपल्या कणात ताट केला. मावळा हर हर महादेवचा जयघोष करायला लागले, हाती घोड्या नाचायला लागलं आणि गणित झटझट कापायला लागलं. कारण सौराज्याला नवीन घरी मिळालं, शंभू राज. आया बहिणी राजातली प्रेम द्यायला लागल्या. अरे या कायची माया माणसाला जग जिंकायला लावते. इथं तर शेकडो आयांचा आशीर्वाद महाराजांसोबत होते. आपलं तुम्ही लय निस्वार्थी. महादेवाच्या मंदिराचा कळसच जणू ही माय माऊली एका जाता माया जाकड्याच्या चलगून गायची बघा. शेतात असो, घरात असो, चुलीवर असो, नाही तर जाते बघ. ही माय माऊली एकच म्हणायची, माव आयुष्य कमी झालं तर चालेल, मावळ टाकलं तरी जगू दे, त्यासनी जय मिळू दे, त्यासनी जय मिळू दे. Bye.
जंगल पर है राज इसका, वीरता जिसका साज, दुश्मन कापे थर-थर देखत शंभू राज। कलम से मैंने युद्ध किया, स्वराज्य तिलक माथे लगाया, अपनों ने छोड़ा साथ, परायों ने ठुकराया। चंदोगमात्या कहते शंभू, मित्र हूं मैं वैसा, कौन कवि हूं मैं ऐसा, कौन कवि हूं मैं ऐसा। होय मी कवी कलश, तोच अभागी कवी ज्याच्या नशिबी नेहमी अपमान, आरोप, अवहेलना आणि दुय्यम वागणूक आली। आम्ही उत्तरेचे म्हणून दक्षिणेत आमचा स्वीकार अवघडच, पण तरी स्वराज्य सोडायचा विचार आम्ही करू शकत नाही, कारण फक्त एकच, संभाजीराजे। आग्र्याच्या मोहिमेदरम्यान आमची भेट झाली, ती मैत्री आजपर्यंत अमर आणि का नसावी। स्वराज्य सोडायचा कुविचार मनी आला आणि राजाने हात धरून दडावून सांगितलं, चंद्रकामात्या तुम्ही केवळ सरदार नाही, आमचे मित्र देखील आहात। स्वराज्य सोडायचा पुन्हा विचार देखील केला तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा। मी धोकीबाज, राजांचा शत्रू, मुघलांचा खबरी मी। अरे तिने राजांच्या दरबारात चाकर व्हायची स्वप्न बघितली, राजांच्या दरबारात मोठं पद काय मिळतं, तो राजांचा मित्र काय होतो आणि मी राजांना धोका देणार। अरे आता किंवा उद्या इतिहासात सुद्धा मला मानव किंवा माझा अपमान हो, माझ्या चाकरीवर, निष्ठेवर, मैत्रीवर शंका घेऊ परवा नाही। जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत लढेल तर संभाजी राजांसाठी आणि मरेल तर संभाजी राजांसाठी। अशा राजांना धोका दिला तर स्वर्गात तर नाही, पण नरकात सुद्धा कोणी जागा देणार नाही। संभाजी राजे म्हणजे सूर्याचा तो अंश आहे जो मानवी रूपात या पृथ्वी तलावर प्रकटला आहे। इतके तेजस्वी की अंधारात असलेल्या रैत्याला प्रकाश झोतत आणतील आणि इतके उष्ण की शत्रूला बघताच घाम फुटे। इतके विद्वान की लहान वयातच बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि तरुण वयात 7 शतक, नखशिक अशी ग्रंथ लिहून जगाला ज्ञान दिलं। तुमच्या युद्ध कौशल्याबद्दल आम्ही काय बोलावे असेल? वाघाच्या जबड्यात हात टाकून वाघ फाडणारे तुम्ही, राजन तुम हो ताज खरे, खूप लढे हो जंग, देखत तव चंड प्रताप ही, तखत तेजत औरंग। राजे तलवार घेऊन युद्धाला निघतात तेव्हा मृत्यू सुद्धा थरथर कापते। राजांच्या शौर्याकडे बघून औरंगजेब म्हणायचा, संभाजीची औलाद अगर मेरी होती तो सारे जहां में मेरा राज होता। अरे पण त्याला कोण सांगणार, त्याला कोण सांगणार? अरे बाबा, संभाजी जन्माला घालायचे असतील तर आधी शिवाजी व्हावं लागतं, छावा जन्माला घालायचं असेल तर आधी शिव व्हावं लागतं, लांडगा नाही। शंभू स्वामी सतपथगामी धर्म रक्षण दीक्षितः, शस्त्रेण च शास्त्रेण च शत्रून् संयम यत्यसु। एक छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्माची पुनर्बांधणी केली आणि संभाजी महाराज यांनी धर्माचं रक्षण केलं। आता स्वराज्या भोवती घिरट्या घालणाऱ्या कुबड्यांची पंख छाटायची होती, गनिमाचा माज उतरवायची वेळ आली होती। स्वराज्याला नवीन फुलांची गरज होती आणि तो दिवस झाला। माघ शुद्ध सप्तमी शके 1602। इतिहास विसरू शकत नाही असा दिवस। श्यामा आता तीव्र झाला, डोंगरावर मावळलेला सूर्य उगवतीला आला, झाडाला बहर आला, जनावर आनंदी, आभाळ खेळणं झालं। अरे रयतेच्या आनंद अश्वानी रायगड ओला झाला। स्वर्गातून देव पुष्पांचा वर्षाव करत होते। अरे त्यांना सुद्धा ईर्ष्या होत होती आमच्यावर, कारण हा सुख सोहळा त्यांच्या नशिबी नाही। स्वराज्याला नवीन धनी मिळालं, सुख स्वर्गाचं रायगड आलं, माझं शंभू राजा छत्रपती झालं, माझं शंभू राजा छत्रपती झालं। सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्ष सहस्रपाद, सहस्र
संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. याच्यात तुम्ही सर्वांनी एकदा आनंद विनोद करायचा आणि आमच्यासोबत तुम्ही तो चालू करायचा.
भवानी आई तुमचं पण कल्याण करतो. आठपट नगराची संस्कृती बाय 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 मग रयत काय म्हणली मला कधी गोंधळी, कधी वासुदेव, कधी संत, कधी महंत, कधी मावळा, कधी पिंगळा, कधी शिकारी आणि येणी कधी माझा बाप वळखला नाही. ह्याच आहे नवराज्याचा तिसरा डोळा. तुम्ही आजकाल की इंस्टाग्राम का काय म्हणतात ते त्याच्यावर लय पाय बघितले असते. दरम्यान सौराज्याचा पहिला पाय राजाने मला मुश्किलचं हेरण केलं की मग काय म्या अशी गुप्त हे केली की गज मला दूरच साठवतो बघा.
तो आपण येतो गावून काय का आपले खाई तो बैठी बसला सरदाराचं कापडा घालून आणि या भीतीनं कितीदा त्यानं किती सरदारांनी भरदरभर नागडं केलं ना आता जागलो का या बैठी नाही त्याचा मंडळी राजनाथ तुमच्या कंपनीच्या डोळ्यावरची पट्टी काढणार बघा हो चिठ्ठीवरील ऐका की अहो बाई जीवनात होतो सुद्धा ऐकवतो सुद्धा ऐक नाही हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढणार काय म्हणजे तुमच्या संगती बैठी नाही का ती एवढी गोष्ट माहिती तुमच्या संगती माहीत असलेल्या बैठी कोणी एक नाही अनेक आणि यज्ञी बैठी नाही बैठी नाही कोणी माणूस नाही साम्राज्याची गुप्त सेनाच आहे आणि यातलं संगमावळं गुप्त जरी असलं ना तरी ताकदीनं लागत्या आर्यांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला माहिती नाही तरी यांच्या बगैर साम्राज्याचा लढा अर्धवटच त्यामुळे त्याला आम्ही असलापी झाला की त्याच्या संतती मराठीच यायचं हे मराठी इनसा काही शेतान है शेतान कहां से आते गए कहां चले जाते हैं पता ही नहीं मी सोनगाण्यासाठी बक्षीस नावासाठी नाही लढलं ते समाज अरे समजत मी माहित होतं म्या मेलो तुम्हाला पिढीला खाल्लं द्यायला कोणी राहणार नाही समोर माझं लेकरू बसत आहे पण त्याला माहित नाही त्याचा बाप त्याच्या मोरू वाढते त्याला बापाच्या धाव्याला कधीच टाकायला दिसते बायकोनं खूप पुसलं बाप कसला आणि म्हणतीया पण त्याला मी नाही सांगू शकत हे बाबा तुझा बाप जिंदा आहे कशाला पांढरा पोळी तुझा नवरा जिंदा आहे की ते आहे रडू नको तुझा बरीच जिंदा आहे या पिढी मला माझ्या मांडीवर डोकं ठेवून राहिला तर माझा खांदा मागू नका कारण खांद्यावर सगळ्यांची जबाबदारी झाली नाही सांगू शकतो घरावर तू शिकवण ठेवून रडली आई कधीच कोणाला ओळखू या कलाकाराची कला किती पडायची ती थोरला जाण्यासमोर आणि त्यानंतर मी हरला असेल तर अरे कोण म्हणतो थोरलं त्यांनी गेलं नाही गेलं फक्त सामस्ती घेतले वय अरे थोरला त्याने घेतलं की स्वामी दाखल्याचा डोळ्यात समुद्रापेक्षा जास्त खोलपणा आणि भीती म्हणजे पायदळी तुडवल्या तर पुढेच आता माझ्या नाही हटायचं ही बैठी नाही कधी क्षणात होत मंडळी या काळची कोणी संवर वाजवा आधी कुंकू कोणी भांडाराव द्या आणि चला आमच्या सोबत आम्ही गोंधळ मांडलाय सौराच्याचा हे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरगडची रेणुका शंकरशृंगी पंढरपूर वाशी हे माझी माय अगं आम्ही गोंधळ मांडलाय आणि यो गोंधळी तुला साखर घालतोय ग माझ्या ठाकऱ्या धन्याला इजत नव्हते हे माझी माय तू गोंधळाला ये तू गोंधळाला ये
स्वराज्याचा प्रकाश प्रत्येक घराघरापर्यंत गेला पाहिजे म्हणून आपल्या मोबाईलची टॉर्च ओपन करा आणि तुम्ही आमच्यासोबत चालू सगळ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ओपन करा सगळ्यांनी सगळ्या एवढेच बोलले का सगळ्यांनी
तुझ्या मावळ्यात मोय मागेल्या नाही मावळ काही अरे स्वराज्य म्हणजे काय दान दिलेली देणगी नाही, कष्टानं कमवलेली संपत्ती आहे, तिच्यासाठी लाखो निस्वार्थी मावळ्यांनी बलिदान दिलंया. त्यातल्याच न्याय तुका सोड विजेसारखा कोसळतो मी गन्माच्या छावणीवर, तलवारीनं लिवली गाथा उघड्यांच्या छातीवर. संताजीनं माझी जोडी कमाल, वळखा मावळा कोण मी. थोरला जाण्याचा लाडकानं झाकल्या जाण्याचा विश्वासू मावळा धनाजी जाधव. औरंगी आला, त्याला वाटलं आता तो सौराज्यावर राज्य करणार, पण त्याला काय माहित अरे मराठा म्हणजे आग आहे ठार. या औरंगाची सात जन्म जातील पण ही आग तो विझवू शकणार नाही. अरे थोडं रही गेलं नाही, हे जिद्द आहे रही त्याच्या मनामनात आणि मावळ्यांच्या रक्तात ते जिद्द आहे. स्वराज्य अनाथ झालं आणि संभाजीराजांनी त्यांनी आधार दिला, मावळ्यांना प्रेरणा दिली पुन्हा लढायची. औरंगजेबानं घाबरून मुघली छावण्या उभ्या करायला सुरुवात केली. वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर. मग काय आता युद्ध करायचं म्हणलं की सैन्य छोटं पडत आणि भितुरी वाढल्यामुळे त्याचा फटका तिथं होऊ शकतो. राजांनी युक्ती लढवली, समजात मी गरिबी कावा करा सांगितला. रानवी रात्रीचे गपचूप जायचो, दिसल ते भेटल ते घेऊन रात्री गायब व्हायचो बघा. आणि ही लढाई ताकदीची नाही अस्तित्वाची आहे. थोरल्या धनानं दिलेल्या जबाबदारीची आणि घातल्या धनानं ठेवलेल्या विश्वासाची नाही. तानाजी, बाजी, यसाजी, कान्होजी, कोंडाजी, उडाणबाजी, हमीरराव, प्रतापराव आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानाची लढाई झाली. रयतेच्या स्वप्नांची, ताण्या लेकरांच्या भविष्याची, आया बहिणीच्या आबरूची ही लढाई आहे. अरे कोणी मी राजा व्हायला नाही लढलं, माझं राज जगावं आणि त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकावं म्हणून लढलं. आणि ह्या मेळाव्या हजारो धनाजी जन्माला येतात, तर दुसरं शिवाजी महाराज, संभाजी महाराज जन्माला नाही येऊ शकते. तेव्हा तुम्ही आता फक्त राजाने आदेश द्यायचा नामे जाऊन लढायचं. मरणाला कोण भीतय? मरण जर समोर उभा असेल ना तर त्याच्या छातडावर पाय देऊन वर यमाला जाऊन सांगेन, ए बाबा आपली भेट काय व्हायची, सौराज्याचा लढा बाकी आहे का ह्या मंडळी. गणित बोलला तो नाही घातला देवच की. आता मेल्या बघेल स्वर्ग म्हणजे सौराज्य. ही सौराज्याची गाथा आहे जिचा अंत नाही. सांगता सांगता वर्ष जाते, आज काळ उलटल, सूर्याचा प्रकाश नाही तर वैल्य चंद्र पुसून काळा पडल, पण या सौराज्याचा दिवा भिजायचा नाही. यात कधी न भिजणाऱ्या दिव्याची कथा मी तुम्हाला सांगतोय. सौराज्यासाठी लढलेल्या योद्ध्यांना स्मरण करतोय. मंडळी तुमच्यावर सुमरान मानतोय. जमावले
झाले गोठोबाचा नाच निराकार फळाशी चालण्याची जमावण ढेग्यामध्ये ढोलाच्या झाले गोठोबाचा नाच पुनवेच्या रात्रीला या राग सार जागलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं घराच्या काठीतून सुखाची या सादर मायेच्या या धुनी मध्ये लेकराला उभं मानावर ढोलाचा या धनगरा विरोबाचा डोंगर विरोबाचा डोंगर विरोबाचा डोंगर सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं मधाचार मोहळाला फुलवेचा यो पाझर आगवण्याच्या विभातून आगव झाड उजाळ मेंढराच्या विसाव्याला बाळाचा मंडप चार दिसाचा महाल धनगरात नाचलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं गुलामीच्या पलीकडं दिसे कोवळी पहाड शिवबाच्या सावलीला सुख ज्ञान दया सार मांडला या सुंबरान देव बाबूबावर राजाच्या या मायावर जीव योग आणलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं म्या सुंबरान मांडलं विरोबाच्या नावानं म्या सुंबरान मांडलं काय मंडळी अचंबित झालात ना मी तुमच्यातलाच येते पोळा 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 काय म्हणताय पोळा माझं नाव पोळा पाहिजे म्हणून काय करायचंय नाव नको. माझं नाव अभिजित गायकवाड राहू द्या पोळा गाव पोळा अहो सभापती, झाली काम लागला सर्वप्रथम तुम्हाला नतमस्तक. कार्यक्रम संपला नाही बरं का काय म्हणजे मी पण तुमच्यातलाच आहे की मगाचपासून हे स्वराज्याचं आख्यान बघतोय. आता मला प्रश्न पडलाय की मी घरी कोणतं स्वराज्य घेऊन जाऊ. हे स्वराज्य ज्यात परस्त्री माते समान मानली जाते. तुम्ही उभे आहात ना, माझे पाय दुखतात. बसून घ्या ना, बसून घ्या, बसून घ्या. बसा बसा बसा. नाचायचंय नाचायचंय, सगळ्यांना नाचायचं, काळजी करू नका. आता मला प्रश्न पडला की कोणतं स्वराज्य घर घेऊन जाऊ. हे स्वराज्य ज्यात परस्त्री माते समान मानली जाते, की ते ज्यात मोठ्यांचा आदर लहानांना प्रेम दिले जातं, की ज्यात माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जाते, ना की त्याचा जात धर्म बघून. स्वराज्य म्हणजे ना विचारांचा संस्कारांचा मोठा डोंगर आहे. आणि स्वराज्यासाठी लढलेले योद्धा म्हणजे तो कणखर पाषाण आहे, ज्याने असंख्य घाव सोसले पण रयतेला स्वराज्याला इजा नाही होती. खूप मोठा इतिहास घडला या माणसामध्ये, खूप मोठा.
यांच्या त्यागामुळे आज आपण निर्भीडपणे रस्त्यावर चालू शकतो. यांच्या बलिदानामुळे आया बहिणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडू शकतात. यांचा खरा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून परप्रांतीयांनी असंख्य प्रयत्न केले, असंख्य. कारण त्यांना माहित होतं यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले, यांना छत्रपती संभाजी महाराज कळले तर यांना आपण गुलाम करू शकणार नाही. जाती धर्माचे झेंडे यांच्या हातात देऊन यांच्यात फूट पाडू शकणार नाही, यांच्यावर आपण राज्य करू शकणार नाही. म्हणून ग्रंथ चालली, माणसं मारली, किल्ले पाडली, गावं संपवली, पण एक गोष्ट संपवू शकले नाही, ते म्हणजे छत्रपतींचे विचार. छत्रपती स्वराज्याची प्रेरणा देतात, स्वराज्याची प्रेरणा देतात. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य. म्हणून तर यांचा इतिहास दाबायचा प्रयत्न केला गेला आणि काही अंशी ते सफल सुद्धा झाले असं मला वाटतं. त्या म्हणजे बघा ना, बलात्कार किती होत आहे, वयाचं सुद्धा बंधन नसतं त्या हरामखोरांना. 3 वर्षाचं लेकरू 80 वर्षाची. हे बलात्कार थांबवायचे असतील ना तर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा. आई वडिलांची रिस्पेक्ट यांना शिकवायची असेल ना तर यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगा, ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून धर्माचं रक्षण केलं. भावाभावांमध्ये एकी नाहीये. ही जर एकी तुम्हाला आणायची असेल ना तर यांना छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास सांगा. एक काम करूया, तुमचं काम मीच सोपं करतो. लहान लेकर किती तिथे या, तुम्हाला मी स्वराज्याचा इतिहास सांगतो. आणि या चप्पल काढून या, चप्पल काढून या. छत्रपती लक्षात ठेवा. तुम्हाला लहानांना करू द्या, तुम्ही काय करताय? या 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 सईबाई, ताराणी, जिजाऊ, तानाजी, बाजी, येताजी, तुम्हाला स्वराज्य म्हणजे काय सांगणार एक कांदे ऐका बरं. इतक्या वेळ ऐकत असेल, आता थोडंसंच ऐकू. बाळांनो, स्वार्थापेक्षा निस्वार्थी भावनेने जर आपण एखादं काम केलं ना तर देव कधीच तुम्हाला कमी पडू देत नाही. निस्वार्थ भावना जर शिकायची असेल ना त्यांना तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगा. म्हणून जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्याच्यामध्ये जिद्दीने लागा. ही जर जिद्द शिकायची असेल ना तर यांना प्रतापराव गुजरांचा इतिहास सांगा. कुणासमोर झुकावं, कुणाचा आदर्श घ्यावा, कुणाच्या पाया पडावा म्हणजे तुम्हाला चांगला मार्ग मिळतो हे जर शिकायचं असेल ना तर यांना कवी भूषणांचा इतिहास सांगा. धन, दौलत, सोनं, नाणं याच्यापेक्षा ना तुमचा प्रामाणिकपणा तुमची खरी संपत्ती आहे. हा प्रामाणिकपणा शिकायचा असेल ना तर यांना हिरोजी इंदलकरांचा इतिहास सांगा. बाळांनो, चूक जर असेल ना तर स्वतःच्या मित्राला सुद्धा बेड्या ठोका आणि जर बरोबर असेल तर दुश्मनासोबत सुद्धा उभे राहा. ही शिकवण तुम्हाला हंबीरराव शिकवते. धर्मने वाचिका रस्ते मा फलेषु कदाचन. आपण कर्म करत राहायचं बाळा, फळाची अपेक्षा नाही करायची. हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर यांना बळीराजे नायकांचा इतिहास सांगा. राग, क्रोध हे सगळे ना मानवाचे शत्रू असतात, माहिती आहे ना तुम्हाला, है ना? पण याच रागाची, क्रोधाची ऊर्जा जर तुम्ही चांगल्या कामासाठी वापरली ना तर हा राग, क्रोध तुमचं वरदान घेऊ शकतं. हे वरदान जर तुम्हाला हवं असेल ना तर यांना संतजी घोरपडेंचा इतिहास. सूर्याशिवाय चंद्र, पिसाऱ्याशिवाय मोर आणि मित्राशिवाय आयुष्य अर्धवट असतं. आणि मित्राची जर खरी व्याख्या तुम्हाला समजून घ्यायची असेल ना तर यांना कवी भूषणांचा इतिहास सांगा. हे फक्त राजांसोबत लढले नाही, शेवटचा श्वास सुद्धा राजांसोबत असतो. बाळांनो,
एखाद्या ध्येयामागे असे लागणार तर ध्येय स्वतः म्हटलं पाहिजे, बाबा मी चुकलो, ये मिठी मार मला, मी तुझाच आहे. ही मेहनत जर शिकायची असेल ना तर यांना धनाजी जाधवांचा इतिहास सांगा. मंडळी, यांना किल्ले फिरवा, यांना इतिहास सांगा स्वराज्याचा. ही जबाबदारी तुमची आहे. काम लिहिते कारण खंत अशी की स्वराज्याचा, छत्रपतींचा इतिहास SSC बोर्ड मध्ये फक्त 70-80 पानांचा आहे आणि CBSE मध्ये तर फक्त 68 शब्दांचा. तुम्हाला दाढी वाढवायची ना राजांसारखी, वाढवा, दिसणं राजांसारखी, काही हरकत नाहीये, पण त्याआधी राजांचे विचार अंगी वाढवा, ते जास्त गरजेचे. बाळांनो, हे स्वराज्य घडवलं गेलं तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव मोठं करावं म्हणून हे स्वराज्य घडवलं गेलं बाळांनो. तुम्हाला माहित नाहीये हे स्वराज्य घडवण्यासाठी किती जणांनी बलिदान दिले. ते आपली मायभूमी शेवटचे श्वास मोजत असताना राजांनी तिला वरदान दिलंय. पूर्वी व्यवहार हे फारसी भाषेत व्हायचे, राजांनी ते पत्र व्यवहार मराठी भाषेत सुरू केले. दडावून सांगितलं, पाहुणे आहात, मराठीत बोलावं लागेल. तुम्हाला छत्रपतींचा फोटो घरात नाही लावायचा, नका लावू, पण मनाच्या कॅनव्हास मध्ये राजांचे विचार रंगवा आणि येणाऱ्या पिढीला सांगा, हे तुमचे राजा आहेत, हे आपले राजा आहेत, हे होतं म्हणून आपण आहोत, हे नसते तर आपण नसतो. अरे 7 जन्म पुण्य करावे लागतील, 7 जन्म देवाकडे विनवण्या कराव्या लागतील, तेव्हा 15व्या जन्मी तुमचा जन्म स्वराज्यात होणार आहे, लक्षात ठेवा. बाळांनो, जवळ 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 आता माझ्या मागे म्हणायचा, हात जोड, मागे मागे मागे. आई, बाबा, मला रोज तुम्ही कार्टून दाखवता ना, तर ह्यापुढे मला झोपायच्या आधी स्वराज्याचा इतिहास सांगा. डोरेमॉन, छोटा भीम दाखवा ना, काही हरकत नाहीये. यांना माणूस म्हणून घडवायचं असेल तर यांना छत्रपतींचा इतिहास सांगा, जास्त महत्त्वाचं. शेवटी जाताना एकच सांगतो, आम्ही चाकर आहोत राजांचे. चुकून मापून काही चूक घडलीच असेल तर माफी असेल. बोलिलेले पुढे वेळ बापुडे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. आणि राजांना एकच विनंती करतो, तुम्ही सुद्धा विनंती करा, एकी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायी आवडी ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी. जय महाराष्ट्र. याची